विटेवरी सुंदर ते ध्यान, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, हेची रूप सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी सुंदर ते ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर कुंडले तळपती श्रवणे, मकर कुंडले तळपती श्रवणे, कंठी कौस्तुभमणी विराजित सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी सुंदर ते ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख, पाहिन श्रीमुख, आवडीने सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. साठी लोटला जनांचा तो समुदाय बना तो नमस्ते वर्णवे, त्या गर्दीत ही बाई उभी खांबात एक्या पायी होती, तिला सहसली नाही गर्दीत येत किंचित, म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया, गर्दीतील चुकवावया परी झाले विपरीत, तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला, तो पाहता लोकांना ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण, ही बाई कोठील कोण, लहान मुले दिसली ना खांबाखाली येदवा, 10-20 जणांनी खांब काढला अंगावरून, पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले, ही लोबो डॉक्टरीनं शस्त्रविद्येत अतिप्रवीण, ही जातीने कृष्ण भक्त येशू ख्रिस्ताची, तिने या रजपुतणीला रीतीप्रमाणे उपचार केला, लोबो म्हणेला लागला मारीला कोठेच, हे आश्चर्य खरोखर खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहिले कसे, आश्चर्य वाटले लोकांना, प्राणबाईचा वाचला, हा जो काही प्रकार झाला तो घडला इतक्यास्तव, खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती खरी दिली त्या गजानने, बाई होऊन पुरवत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात पैसा प्रभाव स्वामींचा, ऐसीच एका उत्सवास नाईक नवऱ्याच्या मस्तकास सोडीत असता मंडपाची लाकडी गोल पडला हो, तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता, कोठेलीला आघात होता, नाईक नवरा वाचला, पुत्र कृष्णाजी पाटलाचा रामचंद्र नावाचा परम भक्त समर्थांचा ऐकसे शेगावे, एके दिवशी त्याच्या घरी येथे झाले साक्षात्कार, येईन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने, भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मावी पाठवला, निर्गुण पाहता गोसाव्यासी तोत्वोत्सवी पुण्यराशी, स्वामी गजानन ऋषींसेच त्याला वाटले, गोसाव्याचा धरणी हात आला घेऊन घरात, दिला बसण्यास पाठ, पूजा केली पायांची, गोसावी म्हणे नको ऐसे अधीर, बायकाची येतेच ठेव तिच्या सासूरवाडीला, नपुंसकत्व अधोपरी आल्यास त्याला ते औषधाने कोणीतरी वाट पाहिली असतं, ऐसे उभता बोलून बायकाच येतेच ठेवून आले मुलगवाकरण आपल्या घरात, बायकाचे वय 50 वर्ण काळाचा तारुण्याने मुसमुसलेला होता तिचा शरीर भाग, डोळे नाक पाणीदार बांधूनचे मनोहर दिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होईल, तिच्या थोरल्या दिरासी पाहुण्या बायकाची इच्छा जाहली मानसी संभोगतीचा करावा, त्याने प्रयत्न केलेला ना, वळवावया
तिच्या मना म्हणूला लक्षणाक्षरायचे बायचा करणे हताश अशी मुळे नव्हे मीच तुला पतीचे ठाई आमरण करीन पण तुझे वेळे संगोपना जुळणे काही सोडू ना आनंदित तुम्ही मला वेळे आजपासून मीच नवरा समजला ऐशी त्याने सांगा वेळ चाळे नाना करावे काही आयुष्य दावावे चित्ततेचे बोलवावे तरी उपयोग होईना बाळगीच्या निमना ती म्हणे नारायणा काही दैन्य मांडलीस बालपणापासून दैवीने तिचे चरण त्याचीच काही नजरा तुला फळदृष्टी पडावी जयाचा मी हात धरला तो पुरुष कौलाला दैव योग संबंध चुकला संसार नशिबी नाही मामा बरे झाले तुझ्या घरी जिंकता रमेश बाई कृपा करे शेषशाही स्पर्श पुरुषाचा नाव मला ज्येष्ठ दिरेची दिवसे येत झाला बायजापासे भेटतो आपल्या कवड्याची रात्रीची या समयाला तो बायजाने इन्कार करून तिने उत्तर कैसी लाच पेगर नाही उरली चित्ती तुझ्या तू माझं ज्येष्ठ दीर तिच्या परिससाचार सोड हा विचार स्वैरे सांगू नको या क्रियेच्या भाषणात बोलणं आणि नेईना